नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 8 मे 2026. पहिली गोष्ट तर ऊन डायरेक्ट चेहऱ्यावर येते म्हणून गॉगल लावलाय, गैरसमज होऊ नका द्या. आपण वेळोवेळी काय काय आपल्या शेतांमध्ये फार्मवर काय कामं चालतात हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आपली आता पपईची पण ग्रोथ चांगली व्हायला लागली आहे. गंगाळ फळ, काशी फळ किंवा पंपकिन्स पहिलं जे लावलेलं आहे ते चांगलं 2 ते 3 किलोचं. येत्या 2-3 दिवसात आपण तोही व्हिडिओ टाकू. फळ 2-3 किलोचं झालेलं फळ आहे. येत्या 2-3 दिवसात आपण तो पण व्हिडिओ टाकू. आज आपल्या फार्ममध्ये माझं आवडतं ट्रॅक्टर, लोकांना शेतकरी म्हटलं तर शेतकऱ्याची गरज आणि आवड ही ट्रॅक्टर पुरतीच असते. कारण की तो त्याच्या पुढे विचार नंतर करतो. पहिले तो त्याच्या लागलेल्या गरजा पूर्ण करायसाठी त्याच्या स्वप्न असतं की एक ट्रॅक्टर आपल्या घरात हवं. माझं स्वप्न फार वेगळं होतं. लहानपणापासून मला एक जे ट्रॅक्टर आवडायचं ते काही कारणास्तव घरात घेतल्या नाही गेलं. त्याच्या पहिलेपासून तर आतापर्यंत भरपूर ट्रॅक्टर आले. पण मला जे आवडायचं ते मी तेव्हा घेऊ शकलो नाही. त्याच्यानंतर ते मॉडेल बंद झालं. पण माझी जी इच्छा होती, कारण की प्रत्येक माणसाची आतून एक सुप्त अवस्था असते आणि एक इच्छा असते का ती त्याला कायम हवीशी वाटत राहते. ते मी आज पूर्ण केलंय. तुम्हाला नवीन सदस्य जे आले आपल्या फार्मवर, याला मॅसी फर्ग्युसन प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहिलेलं आहे. हे ओल्ड मॉडेल साधं जे आहे ते आपण पूर्ण रिफर्निश म्हणजे रिफॅब्रिक करून कंप्लीट नवीन मध्ये वापस तयार करून आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकली. त्याची अवस्था कशी होती. आपली एक इच्छा होती का आपल्या घरात हेच ट्रॅक्टर असायला पाहिजे. वापस त्याला आपण कंपनीमध्ये पाठवून कंपनीसारखं बनवून आणलं. कोणतीच गोष्टीची कमी नाही. जे लागतं ते पूर्ण घेतलं. तुम्ही फक्त एक गेस करा का हे मॉडेल कधीचं असेल. माझं फार जवळचं माझ्या हृदयातलं ट्रॅक्टर जर म्हटलं जाईल, कारण की याची फायरिंग इतकी सुंदर होती आणि म्हणून याला त्याच्या किमतीच्या 3 पट पैसे आपण वापस लावले आणि याला आपण वापस विकसित केला. आपल्याला याच्यातून शेती म्हणून कामं करायची आहेत का? मुळीच नाही. फक्त आपल्या फार्मवर याला आपल्या आवडीसाठी उभं ठेवायचं. वाटलं 5 मिनिटं फक्त गावात चक्कर मारून येईल. याला कोणतेच इम्प्लिमेंट्स लावणार नाही, कारण की माझ्याकडे जे आहे शेती ही पुलती मल्चिंगवरची आहे. आपण बाकीची SRT पद्धतीचं याच्यात काम करतो. थोडंफार आपण तणनाशक असेल, निंदायचं असेल तेवढंच, जमीनला छेडछाड करत नाही. तरी मी पूर्ण या ट्रॅक्टरचा वॉक अराउंड तुम्हाला दाखवायसाठीच हा व्हिडिओ शूट केला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे काही मॉडेल विकसित करतोय शेतकऱ्यांसाठी, त्याची माझ्या आतमध्ये वर्कशॉपमध्ये कामं चालू आहेत. तरी तुम्हाला हे ट्रॅक्टर कसं वाटलं आणि कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा का हे मॉडेल कधीचं असेल. भरपूर म्हणजे मनसोक्त पैसा ज्याला म्हणतो आपण खर्च केलेला आहे आपण त्याच्यावर, फक्त आपल्या हौशीसाठी, मला आवडतं म्हणून. प्रत्येकाची आवड निराळी असेल. आणि महत्त्वाचा मुद्दा आता सांगायचं म्हटलं म्हणजे शासनाच्या एक योजना चालतात का तुम्हाला ₹1.25 लाख कर्ज सूट मिळेल, 10 लाखाचं ट्रॅक्टर घ्या. शेतकरी त्या व्याजाच्या सुटापायी किंवा मोहामुळे तो 8-10 लाखाचं ट्रॅक्टर कर्जाने घेतो. ते ₹1.5-1.25 लाख शासन देत जरी असेल व्याजापोटी, पण जेव्हा तो हप्ते भरून भरून थकतो, एक तर ते ट्रॅक्टर ओढल्या जातं, नाही तर जेव्हा तो नील करतो, 1-1.25 लाख शासन देतही आणि त्याची किंमत तेव्हा शून्य झालेली असते. माझं एक प्रामाणिक मत असं राहील प्रत्येक शेतकऱ्याला का जर तुम्ही ट्रॅक्टर घेत असाल तर मध्यम स्वरूपाचं घ्या. होतं तर नवीन घेत असाल, पैसा असेल तरच घ्या. नाही तर आपल्या गरजेपुरता जेवढं आपलं बजेट आहे तेवढंच ट्रॅक्टर घ्या. आपलं घराचं काम करा, वापस लावून द्या. इंजन अशी वस्तू आहे का त्याचं सगळं काही मिळतं. ट्रॅक्टर किंवा कोणतंही वाहन कधीच मरत नाही. त्याचं संपूर्ण नवीन जर स्पेअर पार्ट टाकून दिलं तर ते वर्षानुवर्ष, पंजाबचे काही काही शेतकरी माझे मित्र आहेत, त्यांच्याकडे 80-80 वर्ष जुने ट्रॅक्टर त्यांनी घरात ठेवलेले, आजही त्याच्यावर शेती करतात. नक्कीच मी माझ्या मित्रांकडे गेलो पंजाबला तर मी त्यांचा व्हिडिओ शूट करेल. राहिला विषय हा, तर तुम्ही तुमच्या गरजेपुरतं ट्रॅक्टर घ्यावं. विनाकारण बँकेच्या कर्जांमध्ये फसू नये. पहिले शेतकरी कर्जबाजारी आहे. शासन आम्हीच दाखवत राहतं तुम्हाला व्याज माफ देऊ, हे देऊ.
जर त्याचा 10 लाखाचा हिशोब काढला नवीन ट्रॅक्टरचा तर त्याला काही पुरत नाही. तरी चला आता आपल्या वर्कशॉपमध्ये जे काही आपण मशीन डिझाईन करतोय ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. येत्या 8-15 दिवसामध्ये एक मॉडेल आपलं रेडी होऊन जाईल. आणि जे काही आपण बनवतोय ते फक्त शेतकऱ्यांसाठी आपण बनवतोय का शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन जे मशीन शेतकऱ्याच्या कामात पडेल आणि त्याच्या बजेटमध्ये येईल तेच आपण बनवतोय. तुम्ही खाली पाहत असाल भरपूर सामग्री येऊन पडलेली आहे. इकडे पाहे डिफरेन्शियल आलेले आहेत. त्याच्यानंतर हे इकडे STP पंप आहेत. कॅमेरामॅनला मी सांगेल दाखवा. शेतकऱ्यांना जे लागणाऱ्या वस्तू राहतील किंवा ज्या पद्धतीचं लोकांना शेतकऱ्यांना मशीन लागणार आहे तेच आपण डिझाईन करतोय. हे एक डिझाईन आहे. 2 मिनिटं बेटा बारको. हे आपण 4x4 मध्ये तयार करतोय. हे माणूस चलित स्वयंचलित नसतात, माणूस त्याला ऑपरेट करेल. बाकीचे आपण डिझाईन जे बनवतो आहेत त्याच्यामध्ये आपण याचा रोअरचा व्हिडिओ दाखवलाच होता. याचं पूर्ण काम जवळजवळ झालेलंच आहे. त्याच्यामध्ये इंजन लावलेलेच आहेत. याचंही काम चालू आहे. हे मॉडेल रोअर म्हणजे हे फक्त गवत कापणार आहे आणि हे जे मॉडेल तयार होत आहे हे गवत पण कापेल. त्याच्यानंतर पाण्याचा स्प्रे 500 लिटर पाणी घेऊन हे शेतात चालेल. 500 लिटर STP पंप लावा. इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे पंप्स आलेले आहेत त्याच्यातही आपण त्याला जातोय. एखाद्या शेतकऱ्याला वाटलं बा आम्हाला STP पंपच पाहिजे तेही ऑपरेट होईल. त्याचं मोठं हे 12-12.5 हॉर्सपॉवरचं कामाचं इंजन त्याच्यावर दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी बरोबर आपण वापरल्यानंतर चालवल्यानंतर डिटेल आपल्या शेतांमध्ये पहिले याची ट्रायल घेऊ. कारण की बरेचसे भरपूर टँक स्प्रेचे टँक मार्केटमध्ये आहेत 200-300 लिटरचे, पण 500 लिटरचं नाही आहे. आणि शेतकऱ्याला घडी वापस जायचं काम नको म्हणून आपण हे 500 लिटरचे डिझाईन करतोय. हे संपूर्ण हे पण आणि हे रोअर पण हे रिमोटवर राहणार आहे. गवत कापेल, स्प्रेचंही काम करेल. जेव्हा गवत कापायचं नसेल किंवा स्प्रे करायचं नसेल तेव्हा ही जी त्याची ट्रॉली बनवलेली आहे ज्याच्यात 500 लिटरची टाकी राहील, ही ट्रॉली त्या शेतकऱ्याला ट्रॉली म्हणून वापरता येईल जर त्याचं स्प्रेचं काम नसलं. कॅमेरामॅनला मी सांगेल तिकडे टाकी दाखवा. ही 500 लिटरची टाकी राहील. जेव्हा स्प्रेचं काम नाही राहणार तो टाकी काढून ठेवेल. आणि गवत कापायचं नाही आहे, स्प्रे करायचा नाही आहे, पण शेतातला माल शेताच्या बाहेर काढायचा आहे तर साधारणतः 1 टन ही ट्रॉली रिमोटवर तुमचा माल शेतातून बाहेर काढून देईल. तेव्हा तुम्हाला इंजन चालू करायचं नसेल किंवा गरज राहणार नाही. तरी आपण जेव्हा हे मॉडेल तयार होतील येत्या 8-10 दिवसामध्ये जवळजवळ फायनल झालेलेच आहेत. डेमो देऊ, वापरून पाहू. त्याच्यानंतर कोणाला कशा पद्धतीने डिझाईन करून हवं आहे मशीन ते पण आपण करू. कॉमेंट्समध्ये 2-3 जणांची आले होते की आम्हाला SRT वर शेती करायची आहे किंवा आम्ही करतोय त्याच्यातलं काही मशीन डिझाईन करा. मी सांगेल सगळे मशीन डिझाईन होऊ शकतात. कमी खर्चातले SRTचंही आपण डोक्यात ठेवून ते मशीन तशी डिझाईन करतोय. आणि पहिली गोष्ट डिझाईन केल्यानंतर खर्च कमी करणार आहे आपण का भरमसाठ त्याचा रेट राहील मुळीच नाही. त्याच्या बसमध्ये असं करू का त्याला इतर काम SRTचं काम झाल्यानंतरही त्याला दुसऱ्या कामांमध्ये वापरता येईल. तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि हो बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. मी हे जे काही करतोय हे आपल्या शेतकरी बांधवांसाठीच करतोय. मला आवड पण होती, शिक्षण पण होतं. हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं सांगितलं. तर एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो. नमस्कार.